Hello and welcome to the next session of the molecular basis of inheritance. लास्ट लेक्चरला आपण प्रोटीन सिंथेसिस त्याच्यात दोनही टर्म पाहिल्या होत्या. ट्रान्स्क्रिप्शन की जिथं DNA mRNA तयार होतो आणि ट्रान्सलेशन mRNA पासून पुढे जाऊन त्याचं mRNAची इन्फॉर्मेशन कोडॉन वापरून त्याच्यापासून पॉलिपेप्टाइड म्हणजे प्रोटीन तयार होतं. इथंपर्यंतचा पार्ट आपण बघितलेला होता, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट पार्ट पाहायचा आहे, तो म्हणजेच रेग्युलेशन अँड एक्सप्रेशन ऑफ जीन. ह्याच्यामध्ये रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन, हे जीनचं जे एक्सप्रेशन असतं म्हणजे जीन काम कसं करतात, त्याचं रेग्युलेशन कसं होतं, त्याचं एक्सप्रेशन कसं होतं, हे आपण या नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहे. आता जर रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन म्हटलं, जीनचं एक्सप्रेशन म्हणजे काय असतं, तर जीननी काम केल्यानंतर जो प्रोडक्ट मिळतो याला एक्सप्रेशन म्हणायचं. जसं की समजा हा एक ए जीन आहे, फॉर एक्झाम्पल हा ए जीन आहे, हा समजा हेअर फॉर्मेशनसाठी काम करतोय. हेअरमध्ये एक प्रोटीन असतं, केरॅटिन नावाचं प्रोटीन असतं. समजा ह्या ए जीननी केरॅटिन प्रोटीन तयार केलं. केरॅटिन इज अ प्रोटीन प्रेझेंट इन हेअर नेल स्किन मध्ये आपलं केरॅटिन नावाचं प्रोटीन असतं. हे समजा ए जीननी तयार केलं, तर ह्या जीननी प्रोटीन तयार करणं याला म्हणायचं एक्सप्रेशन. आणि हे प्रोटीन तयार करत असताना या जीनचं रेग्युलेट करणारे रेग्युलेशन कसं होतं ते आपण या पार्टमध्ये पाहणार आहे. सो इट इज मल्टी स्टेप प्रोसेस आहे, ह्याच्यात अनेक स्टेप्स होतात. सो एक्सप्रेशन ऑफ जीन इज अ मल्टी स्टेप प्रोसेस. मल्टी स्टेप प्रोसेस म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक स्टेप्स होतात आणि अनेक स्टेप होऊन ह्याच्यापासून एंड प्रोडक्ट मिळाला जातो. म्हणजेच मल्टी स्टेप प्रोसेसमध्ये ह्याच्यापासून जीनपासून प्रोडक्ट केला जातो. सो मल्टी स्टेप प्रोसेस इन विच जीन गिव्स प्रोडक्ट, जीनपासून आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे, ह्याला म्हणायचं मल्टी स्टेप प्रोसेस. आता हे जे एक्सप्रेशन किंवा रेग्युलेशन आहे, इट डिपेंड्स ऑन सर्टन कंडिशन्स. मे बी फिजिओलॉजिकल कंडिशन, बॉडीच्या आतील वातावरण असेल, मेटाबॉलिक प्रोसेस असेल, कॅटाबॉलिझम असेल, ॲनाबॉलिझम असेल. ह्या मेटाबॉलिझमवरती अवलंबून असते. इव्हन दो एन्व्हायरमेंटल कंडिशन असते. ह्या सेलच्या बाहेरचं जे वातावरण आहे, समजा ही सेल आहे, तर या सेलच्या आतील वातावरण आहे, ह्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. कॅटाबॉलिक प्रोसेस, मेटाबॉलिझम, ह्याच्यात कॅटाबॉलिझम ॲनाबॉलिझम दोन्ही असतात. ॲनाबॉलिझम हा ओल्ड कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहिती आहे. एखादा पदार्थ कट करणे याला ब्रेकिंग आणि याला मेकिंग म्हणायचं. सो ब्रेकिंग प्रोसेस असते, ही मेकिंग प्रोसेस असते. म्हणजे इथं पदार्थ कट केला जातो, इथं तो सिंथेसिस केला जातो. ह्या दोघांना एकत्रित म्हटलं तर मेटाबॉलिझम इज अ पार्ट ऑफ फिजिओलॉजीचा पार्ट आहे. आणि ह्या पेशीच्या बाहेरचं वातावरण असतं, याला आपण एन्व्हायरमेंटल कंडिशन्स म्हणतो. सो दिस रेग्युलेशन ऑफ जीन डिपेंड्स ऑन फिजिओलॉजिकल, इट डिपेंड्स ऑन असं म्हणूया आपण. सो रेग्युलेशन अँड एक्सप्रेशन ऑफ जीन डिपेंड्स ऑन, इट डिपेंड्स ऑन physiological and environmental conditions. हे फिजिओलॉजिकल आणि एन्व्हायरमेंटल कंडिशनवरती अवलंबून असतं, डिपेंड करतं. ओके, सो इट इज मल्टी स्टेप प्रोसेस.
डिपेंड्स ऑन फिजियोलॉजिकल अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, राईट. एक्सप्रेशन ऑफ जीन झालं की प्रॉडक्ट मिळतो, म्हणजे काय मिळतं, प्रोटीन मिळतं. सो एक्सप्रेशन ऑफ जीन gives पॉलीपेप्टाइड. पॉलीपेप्टाइड चेन मिळते जीनपासून, एक्सप्रेस झाला गिव्स पॉलीपेप्टाइड चेन. आता हे जे एक्सप्रेशन होतं, म्हणजे याच्यातला महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे पॉलीपेप्टाइड हा त्याचा एंड प्रोडक्ट आहे. हे 4 लेवल्समध्ये होतं, म्हणजे लेवल्स ऑफ एक्सप्रेशन म्हणू, लेवल्स ऑफ रेग्युलेशन म्हणू, हे 4 टर्ममध्ये होतं. त्या कोणकोणत्या लेवल्स आहेत हे आपण डिटेल पाहणार आहे. म्हणजे अगोदर बघितलं आपण मल्टीस्टेप प्रोसेस आहे, त्याच्यानंतर फिजिओलॉजिकल आणि एन्व्हायरमेंटल कंडिशनवरती डिपेंड असते, आणि एक्सप्रेशन ऑफ जीन झालं की एक पॉलीपेप्टाइड चेन मिळते. ओके, आता आपण लेवल्स बघणार आहे. याच्यामध्ये 4 लेवल्स ऑफ रेग्युलेशन असतात. तर लेवल्स ऑफ रेग्युलेशन बघायचे आपल्याला. सो लेवल्स ऑफ रेग्युलेशन ऑफ एक्सप्रेशन. लेवल्स ऑफ रेग्युलेशन. फोर लेवल्स आहेत. याच्यामध्ये पहिली लेवल आहे ती म्हणजे ट्रान्स्क्रिप्शनल लेवल, नंबर 1. ट्रान्स्क्रिप्शनल लेवल. सो फर्स्ट लेवल पहिल्यांदा काय होतं, ट्रान्स्क्रिप्शन होतं. आपण ट्रान्स्क्रिप्शन खूप डिटेल बघितलेलं आहे. ट्रान्स्क्रिप्शन होतं म्हणजे DNA पासून mRNA मिळतो, ज्याला आपण प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट म्हणतो. म्हणजे mRNA, हेट्रोजिनस mRNA मिळतो. सो ट्रान्स्क्रिप्शन लेवल प्रोड्यूस दी प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट. सो प्रोड्यूस प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट. याला आपण म्हणत असतो HNRNA. काय म्हणतो, HN, हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA. इज द फर्स्ट लेवल. सेकंड लेवल काय असते बघा. आता हे जो प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट झालाय, तयार झालाय, म्हणजे कसं असतं बघा, हा DNA आहे, डबल स्टँडर्ड DNA असतो. याला dsDNA म्हणायचं, डबल स्टँडर्ड DNA. आता याच्यापासून mRNA तयार होतो. mRNA सिंगल स्टँडर्ड असतो, 3-3च्या ग्रुपनी माहिती आणतो. याला आपण कोडॉन्स म्हणत असतो. हा mRNA मेसेंजर RNA. ह्या प्रोसेसला आपण ट्रान्स्क्रिप्शन म्हणत असतो. काय म्हणत असतो, ट्रान्स्क्रिप्शन. जर ट्रान्स्क्रिप्शन. ओके, हे ट्रान्स्क्रिप्शन आहे. आता हे ट्रान्स्क्रिप्शन झाल्यानंतर हा mRNA मिळालेला आहे, परंतु हा हेट्रोजिनस mRNA आहे, ज्याला प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट म्हणायचं. HNRNA, हेट्रोजिनस mRNA किंवा प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट. ओके, पुढे जाऊन हा HRNAचं प्रोसेसिंग होतं. प्रोसेसिंग झालं की याच्यापासून फंक्शनल mRNA तयार होतो, की जो शॉर्ट असतो, ज्याच्यात इंट्रॉन्स पार्ट नसतात, फक्त एक्झॉन असतात. हा फंक्शनल mRNA तयार झालेला आहे. प्रोसेसिंग हे सगळं न्यूक्लियसमध्ये होतं. ही जर सेल असेल तर या सेलच्या न्यूक्लियसमध्ये हा सगळा प्रोसेस होतं. न्यूक्लियसमधून mRNA पुन्हा बाहेर जातो सायटोप्लाझममध्ये. इकडे mRNA येतो आणि हा आलेला mRNA पुन्हा त्याचं पुढे जाऊन रायबोझोम बरोबर बाइंड होऊन प्रोटीन तयार करतो, पॉलीपेप्टाइड तयार करतो. तर याची पहिली फेज ही आहे, पहिली लेवल इथं आहे, नंबर 1 लेवल आहे, ती म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन.
म्हणून ट्रान्सक्रिप्शनल लेवल प्रोड्यूस प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट HNRNA. त्याच्यानंतर प्रोसेसिंग होतं, प्रोसेसिंग लेवल म्हणायचं याला. नंबर 2 प्रोसेसिंग लेवल. आता या प्रोसेसिंग लेवलमध्ये काय होतं, तर हा HNRNA आहे त्याच्यापासून mRNA तयार होतो. सो कन्वर्ट हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA, convert HNRNA into mRNA मेसेंजर RNA तयार होतो. ओके. थर्ड लेवल आहे नंबर 3. आता याचं प्रोसेसिंग झालं की हा mRNA केंद्रकातून बाहेर येतो, म्हणजे इथं सेकंड लेवल झाली, ही थर्ड लेवल आहे. ट्रान्सपोर्ट लेवल म्हणायचं ना, ट्रान्सपोर्ट लेवल. ट्रान्सपोर्ट लेवल. इथं काय होतं, हा तयार झालेला mRNA न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये होतो. सो ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस. बघा केंद्रकातून कुठे येतो, सायटोप्लाझममध्ये. फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम, ओके. नेक्स्ट नंबर 4 लेवल आहे. आता प्रत्यक्षात हा mRNA सायटोप्लाझममध्ये आलेला आहे आणि mRNA सायटोप्लाझममधून आल्यानंतर त्याचं ह्या mRNAची माहिती घेऊन इथं फोर्थ प्रोसेस होणार आहे, म्हणजे या ठिकाणी पॉलीपेप्टाइड चेन तयार होणार आहे, ज्याला आपण म्हणत असतो ट्रान्सलेशन. काय म्हणत असतो इथं, ट्रान्सलेशन, राईट. सो लास्ट लेवल इज ट्रान्सलेशनल लेवल. ओके. काय होतं, मी आत्ताच सांगितलं, mRNA ची माहिती वापरून काय तयार केलं जातं, पॉलीपेप्टाइड तयार केलं जातं. सो mRNA इज युज्ड टू प्रोड्यूस पॉलीपेप्टाइड. लास्ट लेवल आहे. mRNA is used to produce polypeptide. इथं प्रोटीन तयार केलं जातं, प्रोटीनची फर्स्ट चेन तयार केली जाते, ज्याला आपण म्हणत असतो पॉलीपेप्टाइड. सो दीज आर दी 4 लेवल्स ऑफ दिस रेग्युलेशन. फर्स्ट वन इज ट्रान्सक्रिप्शन होतं. सेकंड वन इज प्रोसेसिंग केलं जातं. थर्ड वन इज ट्रान्सपोर्ट, mRNA बाहेर येतो. आणि लास्ट वन इज ट्रान्सलेशन, म्हणजे याच्यापासून पॉलीपेप्टाइड तयार केला जातं. आता हा सिक्वेन्स थोडासा आपण लिहूया. बघा, हा DNA आहे, त्याचा काय तयार झाला, HNRNA, हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA. हे HNRNAचं पुढं जाऊन काय तयार झालं, mRNA. हे mRNAचं पुढं जाऊन काय तयार झालं, पॉलीपेप्टाइड. पण पॉलीपेप्टाइड होत असताना हा mRNA असतो तो बाहेर काय होत असतो, ट्रान्सपोर्ट होत असतो. म्हणजे हा असतो न्यूक्लियसमध्ये, तिथून तो जाणार कुठं, सायटोप्लाझममध्ये, असं म्हणू आपण, गोज टू सायटोप्लाझम. सायटोप्लाझमिक mRNA हा न्यूक्लियर mRNA आहे, न्यूक्लियर mRNA. सायटोप्लाझमिक mRNA
आणि लास्ट त्याचं तयार होतं पॉलिपेप्टाईड. मी एवढ्यासाठी हा फ्लो चार्ट लिहिला आहे की तुम्हाला लेवल्स रेग्युलेशनच्या लक्षात राहतील. द फर्स्ट लेवल नंबर 1, सेकंड लेवल आहे, थर्ड लेवल आहे आणि फोर्थ लेवल आहे. याला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. याला आपण म्हणत असतो प्रोसेसिंग. याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्ट, राईट. आणि याला आपण म्हणत असतो ट्रान्सलेशन. So these are the 4 levels of the regulation of expression of gene. Okay, levels ला flowchart काढून घ्या. Okay, next part आहे inducible enzyme. An enzyme which synthesize the enzyme in response to the substrate is nothing but inducible enzyme. So synthesis of enzyme in response to the substrate म्हणजे reactant is called as inducible enzyme. So synthesis of enzyme in response to the substrate. समजा इथे एक सबस्ट्रेट आहे आणि या सबस्ट्रेटच्या मुळे इथे एक एन्झाईम तयार झालाय. हा सबस्ट्रेट आहे, रिॲक्टंट, आणि याच्या रिस्पॉन्सनी जर का एन्झाईम तयार होत असेल तर त्या एन्झाईमला काय म्हणायचं? इंड्युसिबल एन्झाईम. द फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज इंडक्शन. फेनॉमेनॉनला काय म्हणायचं? इंडक्शन. एन्झाईमला काय म्हणायचं? इंड्युसिबल एन्झाईम. सो फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज इंडक्शन. आता हे जे इंडक्शन एन्झाईम आहे हे ज्या रिस्पॉन्समुळं स्मॉल मॉलिक्यूल रिस्पॉन्सिबल इज कॉल्ड ॲज, हे इंडक्शन होण्यासाठी हा जो स्मॉल मॉलिक्यूल असतो की जो इंडक्शन घडवून आणतो याला म्हणायचं इंड्युसर. सो इंड्युसर, स्मॉल मॉलिक्यूल which is responsible for, so the small molecule responsible for induction is called as inducer. ह्याला इंड्युसर म्हणायचं. बघा 3 टर्म आपण बघितलं आहे की इंड्युसर आहे, दुसरी इंडक्शन आहे आणि थर्ड इंड्युसिबल एन्झाईम. सबस्ट्रेटच्या हा सबस्ट्रेट आहे, याच्या रिस्पॉन्सने एन्झाईम तयार होतं, याला काय म्हणायचं? इंड्युसिबल एन्झाईम. पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह मेकॅनिझम आहे, पॉझिटिव्ह कंट्रोल म्हटलं तर याला ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह कंट्रोल. सो इट इज पॉझिटिव्ह कंट्रोल. म्हणजे सबस्ट्रेटच्या रिस्पॉन्सने एन्झाईम तयार होतं ते इंड्युसिबल एन्झाईम आहे.
त्या प्रोसेसला काय म्हणायचं, इंडक्शन म्हणायचं. आणि हे घडवून आणणारा एक स्मॉल मॉलिक्यूल असतो, त्या स्मॉल मॉलिक्यूलमुळं ही टोटल प्रोसेस होते, याला म्हणायचं इंड्युसर. आणि ही प्रोसेस पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमनी कंट्रोल केली जाते. सो कंट्रोल्ड पॉझिटिव्ह कंट्रोल म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, फॉर एक्झाम्पल एक ई कोलाई सेल आहे, बॅक्टेरियल सेल आहे. बघा, ही ई कोलायची सेल आहे, बॅक्टेरियल सेल आहे. ह्या बॅक्टेरियल सेलच्या बाहेर लॅक्टोज असतो, इवन ॲलोलॅक्टोज सुद्धा असतो. ॲलोलॅक्टोज. आता हे लॅक्टोज ॲलोलॅक्टोजला काय काय फंक्शन असतं. लॅक्टोज हा डायसॅकॅराइड आहे, ॲलोलॅक्टोज सुद्धा डायसॅकॅराइड आहे. सो बोथ आर डायसॅकॅराइड. आणि हे डायसॅकॅराइड फरक काय आहे, याच्यात ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज ह्या दोघांच्या मध्ये 1,4 लिंकेज असतं, बीटा 1,4 लिंकेज. हा बॉन्ड असतो ग्लायकोसायडिक बॉन्ड, तो बीटा 1,4 म्हणजे 1 नंबरचा कार्बन आणि 4 नंबरचा कार्बन याच्याशी कनेक्टेड असतो. याच्यामध्ये काय असतं, ग्लुकोज गॅलॅक्टोजच असतं, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. पण ह्या दोघांच्या मध्ये बीटा 1,6 लिंकेज असतं. सो बोथ आर डायसॅकॅराइड. दोघांचेही घटक सेम आहे, ग्लुकोज गॅलॅक्टोज. इथलं लिंकेज आहे ते 1,4 आहे, इथलं लिंकेज असतं 1,6. त्यामुळं स्ट्रक्चरमध्ये फारसा चेंज नसतो, लिंकेजमध्ये चेंज आहे. तर या ठिकाणी हे जे आहेत हे इंड्युसरचं काम करतात. हे पेशीमध्ये आले की हे काय तयार होणार, सबस्ट्रेट आहे ते. हा इंड्युसरचं काम करतो, हा सबस्ट्रेटचं काम करतो. हे ज्या वेळेस येतील त्यावेळेस एक एन्झाईम तयार होतं, इथं बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम तयार होतं. सो बीटा गॅलॅक्टोसाइडेज हे एन्झाईम तयार झाले. हे एन्झाईम काय करतं, ब्रेक दी लॅक्टोज. लॅक्टोज हा डायसॅकॅराइड आहे, याला ब्रेक करतं. याच्यामध्ये इन प्रेझेन्स ऑफ वॉटर लॅक्टोज ब्रेक झालं की त्याचं ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज तयार होतं. काय काय तयार होतं बघा, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. सो लॅक्टोज इज कन्वर्टेड इनटू ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. कोणाचं फंक्शन आहे, बीटा गॅलॅक्टोसाइडेज. हे काय आहे, इंड्युसिबल एन्झाईम आहे. ह्या एकूण प्रोसेसला काय म्हणायचं, इंडक्शन. त्यासाठी काय लागतो आम्हाला, इंड्युसर लागतो. हे इंड्युसर म्हणून लॅक्टोज किंवा ॲलोलॅक्टोज हे काम करतात. ॲलोलॅक्टोज. डिफरन्स मी आत्ता सांगितलं, 1,4 लिंकेज असतं, 1,6 लिंकेज असतं. ओके, इंड्युसिबल एन्झाईम कळालंय, लिहून घ्या इंड्युसिबल एन्झाईम. ओके, नेक्स्ट पार्ट आपल्याला पाहायचा आहे, तो नेक्स्ट पार्ट आहे ऑफॅरॉन. इंटरेस्टिंग पार्ट आहे ऑफॅरॉन. ऑफॅरॉन म्हणजे काय असतं, तर एक ग्रुपचा जीन असतो आणि ते एकमेकाशी संबंधित फंक्शन करतात. अ ग्रुप ऑफ जीन किंवा क्लस्टर ऑफ जीन्स विच शोज रिलेटेड फंक्शन्स कॉल्ड ॲज ऑफॅरॉन. दी क्लस्टर म्हणजे ग्रुप ऑफ जीन्स shows related functions is called ऑफॅरॉन. ओके, सो ऑफॅरॉन इज नथिंग बट क्लस्टर ऑफ जीन्स. ग्रुप आहे आणि तो रिलेटेड फंक्शन्स करतो, एकमेकाशी संबंधित काम करतो. उदाहरणार्थ बघा, समजा मी इथं काही जीन्स लिहितोय, ZYA जीन्स आहेत. हे 3 जीन्स आहेत, म्हणजे ग्रुप आहे, क्लस्टर आहे. हे काय करतील, तर हे लॅक्टोज मेटाबॉलिझमसाठी काम करतात. सो हेल्प इन
लॅक्टोज मेटाबॉलिझम. मग हा काय करतो तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज तयार करतो, की जो लॅक्टोजला ब्रेक करतो. हा काय करतो, लॅक्टोजला आत आणतो, परमिएज तयार करतो, लॅक्टोजला आत आणतो. हा काय करतो, ट्रान्स ॲसिटायलेज तयार करतो. हे आपण फंक्शन डिटेल पाहणार आहे. आत्ता फक्त मला एवढं सांगायचं होतं की असा एक जीनचा ग्रुप असतो की तो जीनचा ग्रुप एक विशिष्ट कामासाठी रिलेटेड फंक्शन आहेत. बघा ही सगळी फंक्शन लॅक्टोजशी संबंधित आहेत आणि म्हणून आला अशा जीनच्या ग्रुपला काय म्हणायचं, ऑपेरॉन. द क्लस्टर ऑफ जीन्स शोज रिलेटेड फंक्शन्स इज कॉल्ड ॲज ऑपेरॉन. आता या ऑपेरॉनमध्ये वेगवेगळे जीनचे पार्ट्स असतात. दोन महत्त्वाचे पार्ट असतात, एक रेग्युलेटरी जीन्स आणि स्ट्रक्चरल जीन्स. सो ऑपेरॉन कंटेन्स, बघा ऑपेरॉन आपण घेऊया, याच्यात दोन महत्त्वाचे जीन्स आहेत, रेग्युलेटरी जीन्स आणि स्ट्रक्चरल जीन्स. रेग्युलेटरी जीन्स, स्ट्रक्चरल जीन्स. ओके. ह्या रेग्युलेटरी जीन्समध्ये पुन्हा वेगवेगळे पार्ट असतात. ॲक्च्युली हे रेग्युलेशनचं काम करतात, रेग्युलेशन ऑफ द ऑपेरॉन, आणि हे प्रत्यक्षात एक्सप्रेस काम करतात. जे एक्सप्रेस करतात, प्रोटीन तयार करतात, त्याला म्हणायचं स्ट्रक्चरल जीन, आणि जे याला रेग्युलेट करतात त्याला म्हणायचं रेग्युलेटरी जीन्स. आता ह्या रेग्युलेटरी जीन्समध्ये प्रमोटर आणि ऑपरेटर हे दोन महत्त्वाचे पार्ट असतात या रेग्युलेटरी जीनच्या शेजारी. सो इट ऑल्सो कंटेन्स प्रमोटर, ऑपरेटर. ओके. जो प्रत्यक्षात म्हणजे हा रेग्युलेटरी प्रोटीन तयार करणार आहे, रेग्युलेटरी प्रोटीन, आणि हे फंक्शनल प्रोटीन तयार करणार आहे, फंक्शनल प्रोटीन. ह्या दोघांच्या वरती हे प्रमोटर आणि ऑपरेटर ह्या दोघांच्या साह्याने हे तयार होणार आहे, फंक्शनल प्रोटीन्स तयार होणार आहेत. तर आपण हे ऑपेरॉनमध्ये खूप डिटेल बघणार आहे की प्रमोटर काय करतो, स्टार्टिंग असतो, सिग्नल देतो असतो. ऑपरेटर काय करत असतो, प्रत्यक्षात ऑपरेटर जीन असतो तो बाइंडिंग साईड ऑफ रिप्रेसर प्रोटीन असते. रिप्रेसर प्रोटीन असेल त्याला ऑपरेटरला बाइंड झालं की स्विच ऑफ स्विच ऑन हा कन्सेप्ट असतो. हा स्विच ऑफ स्विच ऑन कन्सेप्ट असतो, तो कसा होतो हे आपण बघणार आहे, विथ डायग्रॅमच्या साह्याने बघणार आहे. म्हणजे एक ऑपेरॉन असेल तर त्याच्यात स्ट्रक्चरल किंवा रेग्युलेटरी जीन असतात, स्ट्रक्चरल जीन असतात, प्रमोटर असतो, ऑपरेटर असतो. स्ट्रक्चरल जीन काय तयार करतो, रेग्युलेटरी प्रोटीन, ज्याला आपण रिप्रेसर प्रोटीन पण म्हणतो. स्ट्रक्चरल जीन काय तयार करत असतो, फंक्शनल प्रोटीन. म्हणजे याचा कसं तयार होतं हे मध्ये mRNA होणार, नंतर पॉलिपेप्टाईड चेन होणार. प्रमोटर असेल तर तो प्रमोटचं काम करत असतो की प्रमोटरला पॉलिमरेज कनेक्ट केला तर RNA पॉलिमरेज. आणि ऑपरेटर असेल तर हा ऑपरेटर की जो बाइंडिंग साईड ऑफ रिप्रेसर प्रोटीन असतं की जे पुढचे प्रोसेस स्विच ऑफ स्विच ऑन हा जो कन्सेप्ट असतो तो याच्याकडे असतो. हा पण रेग्युलेशन ऑपरेशन हा जो पार्ट आहे हा खूप खूप डिटेल पाहणार आहे. म्हणजे आपल्याला एका ऑपेरॉनचे कॉम्पोनंट्स कळाले. सो कॉम्पोनंट्स ऑफ ऑपेरॉन, वेगवेगळे कॉम्पोनंट्स आपण पाहिलेले. कॉम्पोनंट्स ऑफ ऑपेरॉन.
काय काय कॉम्पोनंट्स आहेत बघूया आपण वन्स अगेन, वन बाय वन बघणार आहे आपण. एक प्रमोटर, प्रमोटर. आता जो प्रमोटर आहे इज अ साइट ऑफ बाइंडिंग साइट फॉर RNA, बाइंडिंग साइट फॉर RNA polymerase. So acts as binding site for RNA polymerase. RNA polymerase एन्झाईमला जोडणारी साईट असते. इवन इट ॲक्ट ॲज अ इनिशिएशन ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. म्हणजे mRNA तयार होणे DNA पासून, याला आपण ट्रान्स्क्रिप्शन म्हणत होतो. तो इनिशिएट करण्याचं पण काम कोण करत असतो? प्रमोटर असतो. सुरुवात तिथून होत असते. सो ॲक्ट ॲज अ बाइंडिंग साइट फॉर RNA पॉलिमरेज. दुसरा आहे ऑपरेटर, नंबर 2 ऑपरेटर. ह्या ऑपरेटरला रिप्रेसर प्रोटीन जोडलं जातं. सो बाइंडिंग साइट फॉर रिप्रेसर प्रोटीन, बाइंडिंग साइट फॉर रिप्रेसर प्रोटीन. म्हणजे स्विच ऑफ स्विच ऑन कन्सेप्ट. स्विच ऑफ और स्विच ऑन कन्सेप्ट. स्विच ऑफ बंद करायचं चालू करायचं हे ऑपरेटर साईटवरती असतं, कारण याला काय जोडला जातो? रिप्रेसर प्रोटीन जोडला जातो. याला काय जोडलं जातं? RNA पॉलिमरेज जोडला जातं. ओके. थर्ड आपण बघितला तो म्हणजेच रेग्युलेटरी जीन. रेग्युलेटरी जीन. हा रेग्युलेटरी जीन काय तयार करतो? रेग्युलेशनसाठी एक प्रोटीन, रेग्युलेटरी प्रोटीन, रिप्रेसर प्रोटीन तयार करतो. प्रोड्यूस रिप्रेसर प्रोटीन, ज्याला असंही म्हटलं तर रेग्युलेटरी प्रोटीन. रेग्युलेटरी प्रोटीन तयार करण्याचं काम असतं. हे रेग्युलेटरी जीन्स असतो. ओके. आणि लास्ट कंपोनंट असतो तो म्हणजे स्ट्रक्चरल जीन्स. स्ट्रक्चरल जीन्स हे अनेक असतात. ह्या स्ट्रक्चरल जीनमध्ये प्रत्यक्षात फंक्शनल प्रोटीन तयार केलं जातं. फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड, फॉर्मेशन ऑफ एन्झाइम्स, फॉर्मेशन ऑफ एन्झाइम्स. म्हणजे यांच्यापासून फंक्शनल mRNA तयार होतो. mRNAचं पुढे जाऊन काय तयार होत असतं? एन्झाइम्स तयार करत असतो. तो स्ट्रक्चरल जीन असतो. आता प्रमोटर दाखवायचा असेल तर तो P दाखवला जातो, रिप्रेझेंटेड ॲज P, नावानुसार पहिलं लेटर. ऑपरेटर इज रिप्रेझेंटेड ॲज O. रेग्युलेटरी जीन मात्र I दाखवायचं आहे, कारण हे इंडक्शनचं काम करतं, इंड्युसिबल प्रोटीन तयार करतं. हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यामुळं रेग्युलेटरी जीन इज रिप्रेझेंटेड ॲज I. आणि स्ट्रक्चरल जीन असतील तर त्या प्रत्येक स्पेसीजनुसार होतं. जसं की फॉर एक्झाम्पल कोलाई असेल तर त्या कोलाई सेलमध्ये ZYA असे 3 जीन्स असतात. हे स्ट्रक्चरल जीन आहेत की जे फंक्शनल प्रोटीन तयार करतात. तुम्हाला इथं
ऑफॅरॉन आणि ऑफॅरॉनचे कॉम्पोनंट हा पार्ट कळालेला आहे. ॲक्च्युली हा जर दाखवायचा असेल तर आपण या पद्धतीनं दाखवू शकतो. हा DNA आहे, डबल स्टँडर्ड असतो, आपण स्ट्रिपच्या साहाय्याने दाखवलं आहे. मग याच्यामध्ये पहिला प्रमोटर असतो, त्याच्यानंतर आयझीन असतो, रेग्युलेटरी जीन. हा रेग्युलेटरी जीन आय असतो, त्याचा हा प्रमोटर आहे. पुढचा प्रमोटर असतो, त्याच्यानंतर ऑपरेटर असतो आणि ऑपरेटर नंतर हे झेड, वाय आणि ए जीन असतात. तर इथून इकडचा पार्ट हा स्ट्रक्चरल आहे, स्ट्रक्चरल जीन्स. हा जो पार्ट आहे हा रेग्युलेटरी जीन्स आहे. दोन महत्त्वाचे कंपोनंट आहेत. सो दिस इज दी प्रमोटर. इथं लिहिलेलं आहे आपण बोर्डवरती, सगळे या ठिकाणच्या साईट सगळ्या बोर्डवरती लिहिलेल्या, प्रमोटर, ऑपरेटर, रेग्युलेटर, स्ट्रक्चरल जीन. तर अशा पद्धतीचा हा DNA, हे DNAचे सेगमेंट असतात, याला आपण जीन म्हणत असतो. ओके, ऑफॅरॉन आणि कंपोनंट्स कळालेत, राईट डाऊन.